स्पर्धी संघाचा उपस्थित झालेला आहे. मी पंकजला विनंती करतोय आपण 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. खूप मोठा मॅच असणार आहे जे ते पंकज पाटील आणि रोहित पाटील, पंकज जाधव आणि रोहित पाटील ही जोडी मैदानात सज्ज झालेली आहे. कुबेर 11 अलिबाग संघाचे टॉस जिंकलाय प्रतिस्पर्धी नागाव संघाने आणि कुबेर 11 अलिबाग संघाला पहिला बॅटिंग करण्याचा दिलाय निर्णय अर्थात त्यांना आमंत्रित केलेला आहे. पंकज जाधवच्या साथीला रोहित पाटील हे टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे एक खूप मोठं नाव आपण पाहतोय आणि तो आज मैदानात रोहित पाटीलच्या रूपात बघतोय. ऑलराऊंडर्स म्हणून च्या यादीमध्ये रोहितला खूप मान आहे, सन्मान आहे असा रोहित पाटील. क्रिकेटला खूप चांगले दिवस अलिबाग मध्ये आलेले आहेत कारण येणाऱ्या आमदार चषक त्याचबरोबर PNP चषक आणि अलिबाग प्रीमियर लीग हे येणारे सर्व मोठ्या स्पर्धा आपल्या समोर ते असणार आहेत. 3 लाख 5 लाख 6 लाख हे पारितोषिक आहे आणि त्यामुळे खूप मोठी स्पर्धा आता अलिबाग मध्ये होणार आहेत कारण खूप चांगले दिवस अलिबाग टेनिस क्रिकेटला येतात. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती नागाव संघाचा पहिला फटका पंकज जाधवच्या बॅट मधून सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अत्यंत विस्फोटक सुरुवात केलेली आपण बघतोय. पंकज जाधवच्या बॅट मधून आलेला पहिला फटका 6 धावेसाठी आणि गोलंदाजी रोशन नाईक गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. दुसरा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने केला शॉर्ट स्क्वेअर लेग वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग चांगली होतोय आणि त्यामुळे कोणतीही धाव येत नाहीये. स्कोर बोर्ड जैसे ते 2 चेंडू 6 धावा जे ते आपण सामना पाहतोय या ठिकाणी कुबेर 11 अलिबाग विरुद्ध नागाव असा मॅच पहिल्या फेरीचा. इथे ब्लॉक केला होता, अगदी बुंद्यात टाकला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, धाव घेतली या ठिकाणी पंकजने. सिरी मिडॉनवरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय तोपर्यंत एक धाव पंकजच्या बॅट मधून येतोय. 3 चेंडूंनी 7 धाव संख्येवरती पंकज जाधव खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय गोलंदाज रोशन नाईकला नागाव संघाचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर वन ऑफ कटर टाकला होता मातीच्या विकेट वरती, अगदी चांगला वलतोय चेंडू आणि त्यावरती रोहित पाटील फसलेला आपण बघतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय, चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकूण 8 धावा लागल्यात. इथे मात्र चेंडू आपण बघतोय लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता, आणखीन वलतोय चेंडू, थोडा ऑफ ब्रेक टाकला होता, जो टप्पा थोडासा चुकतोय आणि त्यामुळे पहिला फाईट या पहिल्या ओव्हर मधून येतोय. धावसंख्या आता आले ते 8 वरती, माफ करा मगाशी 7 होत्या आता 8 येतात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रोशन नाईक. इथे मात्र फसलाय फलंदाज, विकेट किपरचा कलाय, चेंडू सरळ फाईन लेग लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. यावेळेस बॅटच्या एजला लागला होता चेंडू, मात्र चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. स्कोर बोर्ड जैसे ते आता पाहतो आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 12 धावा धावफलकावरती लागल्यात, जे ते रोशन नाईकचं पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि 1 षटकार 1 चौकारनेसे 12 धावा या ठिकाणी कुबेर 11 अलिबाग संघाच्या आपण बघतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशा स्थितीमध्ये कुबेर 11 अलिबाग प्रथम फलंदाजी करताना या स्वराज्य अक्षी क्रीडांगणावरती आपण बघतोय हा मॅच सुरू आहे. स्वराज्य क्रीडा मंडळ अक्षीच्या वतीने आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, आजची डे क्रिकेट स्पर्धा आहे, टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि निसर्गरम्य अशी कोकण किनारपट्टी आणि त्या निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरचे हे क्रीडांगण आपण बघतोय. साई मंदिराच्या अगदी बाजूला जेथे साई मंदिर आहे आणि त्याच्या बाजूचं हे क्रीडांगण आपण बघतोय. साईंचा आशीर्वाद आहे या गावाला आणि या संघाला. गोलंदाजी मार्गावरती दुसरं षटक गोलंदाज आलाय रोहित पाटील. रोहित पाटील गोलंदाजी मार्गवरती आणि त्याच्या समोरती आहे पंकज जाधव. विस्फोटक फलंदाज, चेंडू थोडासा ऑफ स्टंप लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी वाईट दर्शवला. विकेट किपर चेंडू 1 बाउन्स फिल्डिंग करतो तिकडे आणि वाईट, माफ करा वाईट नाही आहे,
पंचांनी प्रथम त्या ठिकाणी वाईट दिला होता. लेग पंचांनी इशारा केला की शरीर यष्टीला लागलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. स्कोर बोर्ड जैसे ते 12 वरती. दुसरा चेंडू रोहित पाटीलचा लेग स्टंप वरती दिलाय. सरळ त्याला पॅडलशिप पद्धतीने केलाय. मात्र त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय 1 2 3 4 इथे मात्र चौथ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडलेला आपण बघतोय. धावसंख्या या ठिकाणी 2 ने पुढे सरकतो आपण बघतोय. पंकज जाधवला डावा एसटी वरती फुलटॉस चेंडू देणे खूप महागडं ठरू शकतोय. पंकजच्या विरुद्ध प्लॅनिंग आखला पाहिजे होतं. इथे उडवलाय पंकज जाधवच्या बॅट मधून उंच, मात्र दुसऱ्या चान्स मध्ये वाह, वेल डन पंकज जाधव. बॅक टू द पॅव्हलियन. साठी प्रशांत पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. अंकित खोत ज्याने अत्यंत सुंदर झेल पकडला, कारण हा झेल पंकज जाधव सारख्या फलंदाजा होता. त्या फलंदाजाला अर्थात कित्येक रायगड जिल्ह्यातले नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोलंदाज घाबरतात आणि थरारी भरते. अशा फलंदाजाचा झेल या ठिकाणी पकडलाय आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशांत पाटील यांनी पारितोषिक लावलंय. त्याचबरोबर 100 रुपये गोलंदाजसाठी सुद्धा आलेले आहेत. प्रशांत पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व, धनवान व्यक्तिमत्व या विकेट साठी खुश झालेत, कारण पंकजचा विकेट ही खूप मोठी जबाबदारी होती आणि त्यामध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडलाय, रनिंग कॅच पकडलाय आणि त्यामुळे 200 रुपयाचं गोलंदाज आणि फिल्डर पारितोषिक आलाय. पुढचा चेंडू रोहितचा अगदी ब्लॉक टाकला होता, बुंद्या टाकला, रनआउटची संधी आणि त्या ठिकाणी आणखीन एक लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेल्यात बघा. एक विकेट गेल्यानंतर लागोपाठचा दुसरा फलंदाज सलामीर रोहित हा रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आपण बघतोय. त्यामुळे कॅप्टननी ज्या पद्धतीने नागावचं सांगितलंय की आम्ही सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करू, कितीही बलाढ्य संघ असू द्या आमच्या समोरचा, पंकज जाधवचा संघ असू द्या, कुबेर 11 अलिबाग असू द्या, तरी सुद्धा आम्ही आमचा प्रयत्न करणार आणि 40 ते 50 धावापर्यंत रोखणार, हा त्याचा आत्मविश्वास होता. आणि तो आत्मविश्वास इथे सार्थक गोलंदाज आणि फिल्डरनी ठरवलाय आणि सलामीची जोडी अगदी सोस्त्यात बाद केली, ती म्हणजे फक्त 14 धावसंख्येवरती सलामवीर परतलेले आपण बघतोय. नवीन फलंदाज जो पहिला आला होता तो प्रसाद चेबले आणि अभिषेक. आता मात्र अभिषेक इथे अत्यंत चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 बाउन्स फिल्डिंग करतोय रोहित या ठिकाणी आणि त्याच वेळेला आपण बघतोय कोणतीही धाव येत नाहीये. चेंडूवरती आतापर्यंत धावा झाल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 14 धावा धावफलकावरती जे ते प्रसाद चेबले आणि अभिषेक ही जोडी मैदानात असणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने उडवलाय, चेंडू हवेत, आणखीन एक फलंदाज प्रसाद चेबले बॅक टू द पॅव्हलियन. या ठिकाणी आल्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरं पॉवर प्लेचं षटक, इथे 3 विकेट, 1 रनआउटची आणि 2 झेलची लाजवाब प्रदर्शन आपण बघतोय. नागाव संघाचा कॅप्टन केदार, अर्थात नागाव संघाचा केदार आपण बघतोय, केदार जाधव आणि सांगितलं होतं की 40 धावापर्यंत रोखू, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये काय कामगिरी, 3 बाद 14 अशा स्थितीमध्ये कुबेर 11 अलिबाग संघाला या ठिकाणी रोखलेलं आपण बघतोय.
मात्र नवीन फलंदाज आलाय संघाचा कॅप्टन कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचा कॅप्टन आता मात्र मैदानात असेल, जेथे 7 अभिषेकला देण्यासाठी अक्षय हा नवीन फलंदाज येतोय, जेथे गोलंदाजी मार्कवरती षटक नंबर 30 प्रगती पदावरती केदार, स्वतः केदार येतोय, केदार जाधव आता मात्र असणार आहे गोलंदाजी मार्कवरती। क्षेत्ररक्षणाची पाबंदी हटवली, 30 गजचा दायरा होता, तो 30 गजच्या दायऱ्यामध्ये मात्र आता 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये असतील आणि बाकीची फिल्डिंग मात्र संपूर्णपणे फैलावलेली असेल, जेथे सामना सुरू आहे नागाव विरुद्ध कुबेर इलेव्हन अलिबाग। उत्साहाचं वातावरण अगदी या ठिकाणी नागाव संघाच्याकडे दिसतोय। गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा चेंज केलेला आपण बघतो, जेथे केदार जाधवला आणण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच वेळेला थोडंसं चेंजेस केलेला आपण बघतोय। नवीन गोलंदाज येतोय, तिथे परेश ठाकूर या गोलंदाजाला आणलेला आहे, स्पिन गोलंदाज आहे आणि स्पिनरला आणण्याचा प्रयत्न केलाय। बघा ज्या पद्धतीने सामन्यावरती पकड बनवले, ती स्पिनरच्या माध्यमातून आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केदार जाधव आणि त्याच्या कंपनीचा असू शकतोय। परेश ठाकूरच्या या पहिल्या चेंडूवरती झेल होता, मात्र चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे जातोय। यावरती डाईव्ह मारायला पाहिजे होता, यावरती जंप मारायला पाहिजे होती, आणखीन एक सफलता मिळू शकली असती, परंतु विकेट किपरच्या खूप अवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यामुळे या चेंडूवरती एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय। अभिषेकने एक धाव पूर्ण केले आणि धावसंख्या एकूण 15 वरती पोहोचलेली आपण बघतोय। 13 चेंडूंचा खेळ संपलाय, 15 धावा धावफलकावरती लागल्यात। त्या प्रथम फलंदाजी करताना कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचा कॅप्टन कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचा अक्षय आता मात्र फलंदाजीसाठी असेल, त्याच वेळेला परेशचा पुढचा चेंडू फुल टॉस दिलाय, हवेत आहे, 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डर क्षेत्ररक्षक हातात आणि आणखीन एक फलंदाज इथे बघतोय। चौथा हादरा बसलाय तो कुबेर इलेव्हन अलिबाग संघाला। पंकज, रोहित, अक्षय आणि त्यानंतर आपण बघतोय प्रदीप, प्रसाद चेबले असे 4 खेळाडू बाद झालेत आणि मग आता अभिषेकच्या साथीला नवीन फलंदाज येतोय। जाईद नवीन फलंदाज आपण बघतोय। परेशचा पुढचा चेंडू फुल टॉस घेतलाय, बनवलाय आणि त्याला उडवलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग षटकार। एकविसावा धावफलकावरती लागल्यात, इथे आणखीन एक फलंदाज त्रिफलाचे जाईद बॅक टू द पॅव्हलियन।
आज झालेत 21 धावसंख्येवरती कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचे जर प्रतिस्पर्धी संघ बघितला तर अगदी नवीन आहे, नौका संघ आहे. कॅप्टनने सांगितलं होतं की नवीन आहोत आम्ही, आणि तरी सुद्धा काय गोलंदाजी, मातीच्या विकेटवरती फिरकीची जादू आपण बघतोय ती या ठिकाणी परेश ठाकूरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून परेशने अगदी चमत्कार करून दाखवलाय. या गोलंदाजीमध्ये आपण बघतोय 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात परेशने आतापर्यंत या षटकामध्ये. पुढचा चेंडू परेश ठाकूरचा, यावेळेस सरळ स्टेट बॅक टू द बॉलर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहेत, लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर मिड विकेट होता, काऊ कॉर्नर होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केले. थोडासा ओव्हर थ्रो झालाय, डायरेक्ट हिट होऊ शकला असता तर मात्र या ठिकाणी जितेंद्रला परतावं लागलं असतं, परंतु त्याच दरम्यान तिसरी धाव पूर्ण होतोय. 3 धावा घेतल्यात, 3 धावेने धावसंख्या 19 वरती पोहोचलेली आपण बघतोय. 3 षटकांची समाप्ती, 5 बाद 24 अशा स्थितीमध्ये कुबेर इलेव्हन अलिबाग हा संघ, नागावचा हा संघ जर आपण पाहिला तर अगदी नौका आहे. जेथे केदार जाधवनी सांगितलं होतं की 40 पर्यंत रोखू, परंतु 3 षटकामध्ये फक्त 24 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 5 मोठे खंदे फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आपण बघतोय. अफलातून प्रदर्शन, कारण त्या संघाला माहित नाहीये आपल्या समोरचा संघ किती मोठा आहे, त्यांची ताकद काय आहे. फक्त आपल्याला मैदानात जायचं आहे आणि फक्त लढायचं आहे. आपला सेनापती एक सांगून जातोय की आम्ही इथे काही पण करू परंतु लढू, आणि त्या पद्धतीने इथे त्याचे सर्व मावले अक्षरशः लढताना दिसतात की समोरचा शत्रू किती मोठा आहे, किती मोठे मोठे बलाढ्य खेळाडू घेऊन आलाय हे त्यांना माहित नाहीये, परंतु आज लढायचं आहे. या अक्षीच्या मैदानावरती आणखीन एक चांगला फटका, परंतु चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. जितेंद्रच्या बॅट मधून आलाय हा षटकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक, स्क्वेअर ड्राईव्ह आपण बघतोय. डीप कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतो जितेंद्र. मात्र रायगड पोलीसचा हा खेळाडू गेले कित्येक वर्ष खेळतोय, 40+ आहे आणि तरी सुद्धा काय दमखम आहे. पोलीस आहे, पोलीस मध्ये आणि त्याच्या मनगटातली ताकद आपण बघतोय ती जितेंद्रच्या. पुढचा चेंडू यावेळेस फ्लिक केलाय, चेंडू जातोय फाईन लेग वरती, शॉर्ट फाईन लेग वरती. क्षेत्ररक्षक आपण बघतोय सुंदर फिल्डिंग करतोय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 32 वरती, 4थं षटक प्रगती पदावरती. 4थ्या षटकातून 3 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्ग वरती रोहितला आपण पाहतोय, जेथे षटक नंबर 2 वैयक्तिक आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय रोहित. पुढचा चेंडू रोहितचा, यावेळेस पॅडल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय फाईन लेग वरती उपस्थित आहे, तैनात आहे आणि त्याच वेळेला एक धाव मिळेल ती जितेंद्रला. धावसंख्या 1 ने वाढतोय, ती 33 वरती पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 षटक 4 चेंडू मध्ये 33 धावा धावफलकावरती लावल्यात. त्या बलाढ्य अशा कुबेर इलेव्हन अलिबाग संघाने 5 बाद 33 आणि त्यानंतरची पार्टनरशिप बघतोय आपण. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होतोय. या दरम्यान इथे फसलाय फटका, ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडंसं शफल होऊन खेळायचं होता, मात्र वेगवान चेंडू होता. गोलीच्या रफ्तारने चेंडू गेला विकेट किपरच्या हातात, जे ते परेश ठाकूर विकेट किपरच्या रूपात आपण बघतोय. धावसंख्या जैसे ते 33 वरती थांबलेली आहे. अंतिम चेंडू 4थ्या षटकातून येण्यासाठी, अर्थात रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे उडावलाय खांबा. आणखीन एक फलंदाज कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. केदारचा संघ आहे तो खऱ्या अर्थाने कबड्डीसाठी ओळखला जातो. चिंतामणी बंदर नागाव
आणि दर्यावरती नागाव असं या संघाचं नाव कबड्डीमध्ये आपण बघतोय आणि तो संघ आज क्रिकेटच्या मैदानावरती करिश्मा करून दाखवतोय। इथे 4 षटक पूर्ण आणि धावसंख्या 33 वरती आहे आणि 6 फलंदाज कुबेर 11 अलिबाग संघाचे परतवलेले आहेत। इथे जितेंद्र मात्र एक हाताने लढतोय झुंजतोय परंतु गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आलाय केदार गोलंदाजी मार्कवरती। स्लोवर वन चेंडू होता अप्पर कटने त्याला लॉफ केलेला आहे सरळ कव्हर पॉइंटच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द रोप चौका। स्ट्रोक आलाय इथे जितेंद्रच्या बॅट मधून आणि त्यामुळे जितेंद्र मात्र एकटा लढताना बघतोय। रायगड पोलीस मध्ये ज्या वेळेस तो बॅटिंग करायचा ज्या वेळेस तो इथे फिल्डिंग करायचा ती आठवण मात्र इथे येऊन जातोय। इथे फिरून खेळलाय सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जितेंद्रच्या बॅट मधून आणखीन एक बॅक टू बॅक चौकार। बघा 4 षटकामध्ये फक्त 33 धावा होत्या आणि कॅप्टनने आत्मविश्वास दाखवला होता 40 ते 50 पर्यंत रोख परंतु अंतिम षटक इथे थोडीसं महागड जातो की काय। 2 चेंडूवरती 8 धावा कुठल्यात या ठिकाणी जितेंद्रने रायगड पोलीस मधला बेताज बादशाह ज्याची ओळख होती रायगडला असा जितेंद्र आता मात्र बॅटिंग करतोय। इथे आणखीन एक शॉर्ट पिच चेंडूवरती फटका खेचलाय डीप फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय बॅकवर्ड फाईन लेग वरती तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केले जितेंद्रने आणि 2 धावेने धावसंख्या एकूण पोहोचतोय ती धावफलकावरती 43 धावा लागल्या। 3 चेंडूंचा खेळ संपलाय 43 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय। पुढचा कॉल करतोय नाणेफेकीसाठी थेरोंडा विरुद्ध आशिष नाकवा पुरस्कृत एकविरा थल। थेरोंडा विरुद्ध आशिष नाकवा पुरस्कृत एकविरा थल आपण मधल्या वेळेत टॉस करणार आहोत त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे। आणखी एक शॉर्ट पिच चेंडू होता स्क्वेअर लेग वरती डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे फिल्डिंग करतोय एक धाव घेतली जाईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथे सुखरूप पोहोचलाय। अत्यंत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघा काय दमकम आहे रायगड पोलीस आहे। रायगड पोलीस मध्ये काय ताकद असते ते आपल्याला नेहमीच माहिती आहे आणि अजून सुद्धा लढतोय 40 प्लस झालेला आहे आणि 40 प्लस नंतर 50 वय असेल असा विकास दादा इथे आम्हाला सांगतोय। बघा 50 नंतर एवढा धावण्याचा दम फक्त रायगड पोलीस मध्ये असू शकतोय आणि दिसतोय इकडे काय लढतोय एक हाती झुंजतोय जिथे सेनापती गेले परंतु आता मात्र झुंजतोय इकडे तो फक्त जितेंद्र बॅकफुटला जाऊन शेड्यूलला सुंदरपणे स्क्वेअर कट केलेला आहे डीप कव्हर वरती क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल। दुसरी धाव घेतलेली आहे अत्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी अजून सुद्धा कुठेही थकलेला दिसत नाहीये। धावसंख्या एकूण पोहोचतोय ती 47 वरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे इथे मात्र धावा या षटकामध्ये जरूर जास्त आल्यात परंतु 50 पर्यंत रोखण्याचं जे स्वप्न होतं ते नक्कीच या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो। या चेंडूवरती मात्र चेंडू वरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता इथे वाईडचा अपील होतं मात्र चेंडू निर्धाव जातोय। पंचांनी सांगितलंय की थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि त्यामुळे हा चेंडू वाईट नाहीये चेंडू संपतोय अंतिम षटक संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50च्या आतमध्ये रोखलाय म्हणजे बघा काय केदार जाधवचा आत्मविश्वास होता बलाढ्य संघ आहे आणि बलाढ्य संघाला 50च्या आतमध्ये रोखू असं त्यांनी सांगितलं होतं आणि ती तर कामगिरी त्यांनी नक्कीच यशस्वी करून दाखवलेली आहे। शेवटचं षटक जरूर महागडं गेलेलं आहे 14 धावांचं षटक आलं। जर 5 षटकांचा विचार केला पहिलं षटक टाकलं नाईकने रोशन नाईकने त्याने धावा खर्च केल्या होत्या 12 पॉवर प्लेचं षटक होतं परंतु त्यानंतर रोहित पाटील आला आणि त्यांनी दुसरं पॉवर प्लेचं षटक अगदी कंजूस टाकलं 2 धावा देताना 2 विकेट बाद केल्या। त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी परेश ठाकूर आला स्पिन गोलंदाजीवरती अगदी फसवलं त्याने 10 धावा खर्च केल्या 2 गड्यांना माघारी पाठवलं। त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पाटील आला आणि त्याने 9 धावा खर्च करताना 1 गड्याला माघारी पाठवलं मात्र थोडंसं महागडं परंतु अगदी चांगलं षटक असणार आहे कारण अगदी शेवटचं षटक होतं आणि केदारने 14 धावा खर्च केल्या अगदी 50च्या आतमध्ये रोखलंय। 48 धावांची गरज आहे प्रतिस्पर्धी नागाव संघाला अर्थात केदार जाधवच्या संघाला हे आव्हान कशा पद्धतीने पार करणार की इथे पंकज जाधवचा अनुभव या ठिकाणी तो पणाला लावणार हे नक्कीच ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रासाठी। पुन्हा एकदा
या ठिकाणी आणतोय मी विकास दादाला मायक्रोफोन वरती. ओर टू विकास दादा. थँक्यू सो मच संजयजी. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं नागाव संघाने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि समोरचे बलाढ्य खेळाडूंचा हा संघ कुबेर प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत कुबेर 11 अलिबाग ह्या संघाला 50 धावांमध्ये रोखण्यात यशस्वी ठरलेले आहेत. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या गोलंदाजांनी केलेली आहे नागाव संघाच्या. बघूया त्यांच्या फलंदाज या कामगिरीचं विजयात रूपांतर करू शकतात का, कारण समोरचा जो संघ आहे कुबेर 11 अलिबाग तो सुद्धा अतिशय चांगला जे टॉप 8 संघ आहेत त्यामधील एक संघ आहे निष्णांत. आणि समोर त्यांच्या पंकज जाधव पार्थ घरत यांच्यासारखे दिग्गज खेळाडू, रोहित पाटील अतिशय चांगले दिग्गज खेळाडू समोरच्या संघात आहेत. तरी सुद्धा गोलंदाजांनी चांगली भूमिका पार पाडलेली आहे नागाव संघाच्या. नागाव संघाचं गतवैभव म्हणजे त्यांच्या जो जुनी टीम होती अतिशय चांगली 11 स्टार नागाव म्हणून संघ होता त्यांचा. अतिशय चांगला संघ होता. संजय बने, सुहास मिलिंद अतिशय चांगले सगळे, विश्वास धुरी असे कितीतरी दिग्गज खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते. आणि त्यांचा कित्येक वर्ष आता मात्र ते खेळापासून दूर झाल्यानंतर नाविन्याने आता संघ मात्र झालेला नाहीये. ज्या पद्धतीचा 11 स्टार थेरोंडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे एकविरा थळ. या संघाच्या कर्णधाराला सूचना आहे आपण तात्काळ यायचं आहे पहिला चेंडू पहिलं षटक व्हायच्या अगोदर नाणेफेक करण्यासाठी. आशिष नाखवा पुरस्कृत एकविरा थळ संघ त्यांचा कर्णधार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. नाणेफेक करून घ्यायची आहे. विजय मार्तन ठेरोंडा. विजय मार्तन ठेरोंडा संघ अतिशय बलाढ्य असा संघ पूर्वीच्या काळामध्ये आपण बघायचो. त्यांना अतिशय जबरदस्त असे संघामधील खेळाडू होते. संतोष सुडकू, शैलेश, श्याम, नवनाथ हे 3 मार्कू ब्रदर्स अतिशय जबरदस्त संघ होता. संदेश परकर हे जबरदस्त असे खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते. परंतु आता नवीन सुद्धा बांधणी करण्यात आलेली आहे संघाची. विजय मार्तंड संघामध्ये सुद्धा अतिशय चांगले खेळाडू आहेत. अजय चौलकर थेरोंडा संघामध्ये अजय चौलकर वगैरे आहेत आणि संपूर्ण बांधणी करून गाव टू गाव स्पर्धेसाठी आपण त्यांना बघत असतो. घेऊन चलतो मैदानाकडे. 48 धावांचं लक्ष्य आहे. फलंदाजीसाठी आपण बघतोय रोशन आणि सागर ही सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत कुबेर 11 अलिबाग संघातर्फे आपण बघतो गोलंदाजीची धुरा रोहित पाटीलच्या हातामध्ये सोपवला चेंडू. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि 48 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य तसं एक कम्फर्टेबल आहे म्हणजे सन्मानजनक धावसंख्या आहे. परंतु समोरच्या संघाला सुद्धा आव्हान हे दृष्टीपथात पडण्या एवढ्या धावा आहेत. त्याच्यामुळे दोन्ही संघ चांगले खेळणार यात कोणतीही शंका नाहीये. रोशनसाठी हा पहिला चेंडू. लेट्स प्ले. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड पॉइंटला. त्या ठिकाणी प्रत्येक गाडी क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्याच्या अनुषंगाने त्याने गोलंदाजीला सुरुवात सुद्धा केलेली आहे. पुढचा चेंडू आपण बघतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न. लवर बॉय यष्टीरक्षक जितेंद्र साटोटे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. उमर 55 की दिल बचपन का अशा पद्धतीतला हा खेळाडू आहे. तुम्ही कधीही त्याला बघितलं तर तुम्हाला 30 किंवा 35 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असं त्याचा संपूर्ण आविर्भाव असतो. कोणताही खेळ असो मग तो रायगड पोलीस संघातर्फे किंवा या मैदानावर ज्या वेळेला त्यांचा संघ खेळलाय त्यावेळेला त्याने चांगली कामगिरी करून सुद्धा दाखवली. रोहितचा पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही मोठा फटका मारण्याचा त्याचा आविर्भाव सुद्धा नव्हता. फलंदाजाचा बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेला आणि 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी जो नाणेफेक झाला त्यामध्ये नाणेफेक विजय मार्तन ठेरोंडा
या संघाच्या बाजूने लागलेले आहे नाणेफेक झाल्यानंतर लगेच. पण या वेळेला अतिशय चांगला बॅकफुट स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत, बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. कट होता, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारलेला हा फटका अतिशय 4 धावा मिळवून देणारा फटका होता. खातं उघडतोय गोलंदाज. नंतरचा चेंडू त्याच पोझिशनला टाकला होता, दिशा तीच होती, परंतु चेंडूचा टप्पा होता तो थोडासा पुढे टाकला होता. गुडलँड स्पॉटच्या ठिकाणी चेंडूचा टप्पा टाकला होता. फलंदाजाला थोडासा रूम दिला नव्हता, फलंदाज चकला होता. कोणत्याही प्रकारे धाव मात्र होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 5. ओव्हर पिच डिलिव्हरी, इनसाइड आउटचा स्ट्रोक, चेंडू जातोय तो स्वीपरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का? आणि दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे ते फलंदाजांनी. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही फलंदाजांकडून बघायला मिळालं होतं. ते रोशन आणि त्याचा साथीदार सागर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सागरने 3 चेंडूंचा सामना केला आणि एका चौकाराच्या सहाय्याने 6 धावा आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःसाठी त्याने अर्जित केल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 7 धावा. 9च्या जवळजवळ 10 धावांच्या सरासरीने मार्गक्रमण करण्याची गरज आहे, चेस करण्याची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 9.5चा. त्या पद्धतीने कशा पद्धतीने फलंदाजी करतात. सुरुवात तर चांगली केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी, विकेट्स गेलेली नाही हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय गोलंदाज पार्थ घरतच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. एक वेगवान गोलंदाज आहे. खूप कमी वय असलेला हा खेळाडू 21 पर्यंत पोहोचलाय. वयाची रेषा त्यांनी ओलांडलेली आहे, परंतु या एवढ्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी आपलं नाव या क्रिकेटच्या अलिबाग टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये किंवा संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये त्यांनी आपलं प्रस्थापित केलेलं आहे. चांगला गोलंदाज म्हणून कुबेर 11 पंकज जाधवच्या मार्गदर्शनाखाली नेहमी चांगलं कामगिरी त्याच्याकडून बघत असतो आपण. आणि कोणतीही प्रीमियर लीग असली तरी सुद्धा पंकज जाधव त्याला बोली लावून आपल्या संघामध्ये राखण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आपण बघतोय फलंदाज रोशन. एका 3 चेंडूंचा सामना केला त्याने आणि केवळ त्याच्या नावावर 1 धावेची नोंद करण्यात आलेली आहे. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचतात आंधळी कोशिंबीर म्हणतात तशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा दूर पर्यंत कोणताही संपर्क होत नाहीये. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. याच्या नंतरचा जो सामना आहे तो नक्कीच चुरशीचा होईल, यात कोणतीही शंका नाहीये. कारण एकविरा थळ जरी मोठा संघ असला, आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी नाव प्रस्थापित केलेलं असलं, चांगला चेंडू प्रत्येक गाडीला बीट करू शकत नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो नागाव संघाचा. याच्या नंतरचा जो सामना, एकविरा थळ संघ हा खूप मोठा संघ जरी असला, त्याने संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये आपला परचम दूर दाखवून दूरपर्यंत फडकावलेला असला, तरी जो हा थेरोंडा संघ आहे तो डार्क हॉर्सचा संघ आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघ नेहमी वर्ल्ड कपमध्ये आपण बघतो अंडर एस्टिमेट कधीच केलेलं नाही आहे न्यूझीलंड संघाला, तशा पद्धतीचा विजय मार्तन थेरोंडा हा संघ आहे. अतिशय जे एकदम चतुर किंवा कोल्ह्यासारखं खेळाडू खेळण्याचं कसब असतं ते त्यांच्याकडे आहे. कोणत्याही मोठ्या संघाला कोणत्या मोक्याच्या क्षणाला पराभूत करण्याची क्षमता ही थेरोंडा संघाकडे आहे आणि त्याचाच फायदा म्हणून प्रेक्षकांना बघायला मिळेल की याच्यानंतरचा जो मॅच आहे तो चुरशीचा होईल किंबहुना कोणता संघ कोणत्या संघावर भारी पडेल हे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. घेऊन चलतोय पुन्हा मैदानाकडे. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर वन डाऊन बॅट्समन येतोय रोहित पाटील. रोहित पाटील पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता, उंचीप्रमाणे हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु यश मिळत नाहीये. 1 धाव मात्र मिळते. चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला होता. जर इंटरनॅशनल क्रिकेट असतं तर मात्र एक पॉसिबिलिटी म्हणून किंवा फॉर्मॅलिटीज म्हणून फिजिओला बोलवायला लागलं असतं आणि त्याच्याशी चर्चा करून मग सामना चालू करण्यात आला असता, परंतु टेनिस क्रिकेटचे आमचे खेळाडू हे योद्धे आहेत. किती चेंडू लागले तरी आम्हाला फरक पडत नाहीये.
त्याच पद्धतीने आपण बघतो एक धाव वाढते, धावसंख्या 8. परंतु नंतरचा चेंडू आपण बघतोय सागर या वेळेला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून मारतोय. जोपर्यंत मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला पंच विचारच, पाण्याची आवश्यकता असेल तर तात्काळ पाणी द्या. ओके, विचारलं आपण बघितलं आम्ही, धन्यवाद. पुन्हा तशाच पद्धतीचा फुल टॉस चेंडू, चेंडू जातोय मिडॉन क्षेत्ररक्षकाला चकून, लॉंग ऑन सीमा रेषा पार. चौका मात्र चेंडू थोडासा लोअर फुल टॉस पद्धतीचं पाणी घेऊन जायचं आहे ना, दमल्यासारखा नको, उगाच ऊन आहे, स्वयंसेवक पाणी घेऊन जा. चेंडू पहिला बघितला होता शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, ऑन साइड पर गोलंदाजाच्या डोक्यावरून मारला होता. या वेळेला थोडासा फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता, तो मिडॉन क्षेत्ररक्षकाला चकून मारला, त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार होतोय चेंडू. 4 धावांसाठी. या 4 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 14 धावा. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी किंबहुना सागरने मात्र अतिशय चांगली कामगिरी आपली दमदार चालू ठेवलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या, नंतरच्या चेंडूवर चौकार प्राप्त केला. अशा पद्धतीने 6 धावा या 2 चेंडूवर त्याने प्राप्त केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 14 पर्यंत पोहोचवलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं त्याची एकूण धावसंख्या आहे त्या 14 मधील 12 धावा. अतिशय चांगली भन्नाट कामगिरी त्याने केलेली आहे. चांगला सामना घालतोय. सागर मात्र अतिशय चांगली कडवी लढत देण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक आपल्या 12 धावांवर खेळतोय. चांगली कामगिरी सागर कडून बघायला मिळालेली आहे. पार्थवर त्याने हल्ला बोल केलेला आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी बघायला मिळतोय. चेंडू रोहित राव पाटीलला चकवून चेंडू येतोय, सीमारेषा पार होतोय. क्या बात आहे. बघितलं आपण दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 18 धावा. अतिशय चांगली खेळ करून दाखवलेला आहे तो. यावेळेला सागरने चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे 48 धावांचं लक्ष्य आहे. आपण बघतोय ही स्पर्धा होण्यासाठी आम्हाला ज्या देणगीदारांनी किंवा ज्यांच्या दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांची नावं वाचून दाखवतो मी आपल्याला. वैभव विजय पोळ 1 लाख रुपयांची अतिशय चांगली भरघोस अशी त्यांच्याकडून आम्हाला देणगी प्राप्त झालेली आहे. वंडर विला कॉटेज 11,000 रुपये. आर्या बियर शॉप 1,051 रुपये. अभित घरत 5,000 रुपये. चंद्रकांत राऊत 1,000 रुपये. संतोष राऊळ 5,000 रुपये. जयेश वाळंज 5,000 रुपये. शिर्के कॉटेज 1,000 रुपये. प्रिया गणेश फाळके 500 रुपये. कोहिनूर कॉटेज 1,000 रुपये. सी किंग कॉटेज 1,000 रुपये. विनोय पुरुषोत्तम कर्वे 21,000 रुपये. कासामाई रिसॉर्ट 21,000 रुपये. पारिजात कॉटेज 1,000 रुपये. डेव्हिड रिसॉर्ट 3,000 रुपये. सागर सावली 1,500 रुपये. दवेवाडी 3,000 रुपये. सी किंग विल्ला 4,000 रुपये. कुल्पे फार्म हाऊस 11,000 रुपये. नंदकुमार भाऊ वाळंज 5,000 रुपये. त्याचप्रमाणे रश्मी रवींद्र पाटील 10,000 रुपये. अशी भरघोस आमच्या मंडळासाठी त्यांनी देणगी देऊन आम्हाला उपकृत केलेली आहे. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी या देणगीदारांचं खरोखर मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.
रोहित राऊतने चांगला चेंडू टाकला होता. झेल होते की काय असं वाटत होतं मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, परंतु त्याच वेळेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स होतानाच आत्महत्या होते ती या ठिकाणी सागरची. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. त्यावेळेला मात्र चूक केली. अतिशय चांगली फलंदाजी करत होता, परंतु 2 धावा घेण्याच्या नादात मात्र त्याने स्वतःची बहुमूल्य विकेट्स गमावलेली आहे आणि एक आशा निर्माण झालेली आहे ती कुबेर 11 अलिबाग संघाला विजयाची. 19 धावसंख्या आपण बघतो, धावफलकावर लागलेले 19 आणि दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला कौस्तुभ नाईक यांनी या खेळासाठी ही संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी चेंडू पुरवलेले आहेत. त्याचप्रमाणे समीर म्हात्रे यांनी उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल दिलेली आहे. त्याचप्रमाणे विनायक पाटील यांनी सुद्धा उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकलचं या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे रश्मीन गुरव यांनी मालिकावीरासाठी टीव्ही, या ठिकाणी टीव्ही आमच्या समोर आहे, तो दिलेला आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतोय आणि आणखी एक फलंदाज बाद. डीजे 2 सेकंद थांबा. कव्हरेज केलेला आहे, त्याच्यासाठी आम्हाला आनंद दत्ताराम बुरांडे आणि विनायक पाटील यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार या मंडळाच्या वतीने मी व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या सर्व देणगीदारांचे आणि पुरस्कर्त्यांचे खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे वायफाय श्रीनेट्स यांचं सुद्धा अतिशय नागाव, श्रीनेट नागाव यांच्याकडून आलेलं आहे वायफाय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि त्याचप्रमाणे कौस्तुभ यांचं ड्रीम्स क्रिकेट यांनी सुद्धा लाईव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवत आहेत. याच दरम्यान काय स्ट्रोक मारला बघा, चांगला कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या रेंज मध्ये मारला जातोय फटका. 2 धावा मिळतात, तिसरी धाव होणार का? माठ्याचं हाच खेळाडू तो ज्याने 3 धावा काढल्या होत्या धावून, असं मात्र कोणत्याही क्षणाला वाटलं नाही यावेळेला, कारण त्याचं धावण्याचं जे पोझिशन होतं ते थोडं कमी होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला मात्र पंकज जाधव किती वेगवाने धावतो आणि कशा पद्धतीने धावा पार पाडतो. 3 धावा त्याने धावून काढल्या होत्या, आपण बघितलं होतं पूर्वी लाईव्ह स्पोर्ट्समध्ये 2 वर्षापूर्वी कशा पद्धतीने धावून 3 धावा काढल्या होत्या आणि कशा पद्धतीने त्याने संपूर्ण 100% इफर्ट देण्यास तो नेहमी प्रयत्न करत असतो. संघाची धावसंख्या झालेली आहे 22 धावा, 3 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. 48 धावांचं लक्ष्य चेस करत असताना 2 गडी बाद 22 धावा धावफलकावर. परंतु चांगली फलंदाजी, एक कॉपी बुक स्टाईल पद्धतीचे इंटरनॅशनल खेळाडू जशा पद्धतीने खेळतात तशा पद्धतीने खेळ चाललेला आहे असं काहीतरी वाटायला लागलेलं आहे आता मात्र मला, कारण ज्या पद्धतीचा चेंडू त्या पद्धतीने फलंदाजी होताना दिसते. नाही तर फक्त षटकार आणि चौकार यामध्येच डील करण्याची सवय लागलेली आहे काही खेळाडूंना हल्लीच्या नवीन युगामध्ये. धावसंख्या ह्या 2 धावांबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा, 24 रन्स. रोहित पाटील चांगली गोलंदाजी करतोय, मोठे स्ट्रोक्स मारण्याची संधी मिळत नाहीये, परंतु फलंदाज अशा वेळेला मात्र सिंगल डबल्स किंवा ट्रिपल्स धावा घेऊन मात्र धावफलक खालता ठेवतायत. चांगला चेंडू, फलंदाज थोडासा भुचकाळात पडतोय. संपूर्ण 100% देण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर झोकून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि 1 धाव मात्र मिळालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघता बघता तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 25 धावा, 25 रन्स. 25 धावा धावफलकावर लागतात, 3 षटकं पूर्ण आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 2 षटकांमध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. बघूया हे नवीन रोहित पाटील आणि त्याचा साथीदार नवीन आलेला फलंदाज, नाव सांगितलेलं नाहीये, नागाव संघ केदार आणि प्रसाद ही जोडी मैदानात आहे. केदार आणि प्रसाद ही जोडी आपल्या संघाचा तारू कितपर्यंत पूर्ण करतील. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे, ती कशी पार काढली जाईल ही जबाबदारी ह्या 2 खेळाडूंवर आहे. कारण गोलंदाजीसाठी येतोय प्रतीक घाडी, ज्याने अतिशय चांगला झेल आपण बघितला होता, बॅकबोर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पकडला होता. थोडासा उंचीचा फायदा त्याने नक्कीच उचलला होता आणि
चांगल्या संघासाठी आपल्या कामगिरी केली होती. बघूया 12 चेंडू आणि 23 धावा म्हणजे या षटकात तब्बल किती धावा काढल्या जातील हे निर्णायक षटक असणार आहे. कारण या षटकात जर 20 धावा काढल्या गेल्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून तर मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडंसं आव्हान हलकं होईल नागाव संघाचं. परंतु ते आव्हान हलकं होण्यासाठी या षटकात कशा पद्धतीची फलंदाजी करतात ते बघणार आहोत आपण. प्रतीक घाडी याच्या एक अनुभवी असा गोलंदाज आहे, कशा पद्धतीने त्याच्यावर हल्लाबोल केला जातोय किंवा प्रतीक घाडी आपल्या संघासाठी शेवटच्या षटकात जास्तीत जास्त किती धावा ठेवणार आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा कट केलेला आहे. चेंडू बॅकवर्ड पॉईंट डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी अक्षयला उभं ठेवलेलं आहे क्षेत्ररक्षणासाठी आणि अक्षय मात्र कोणतीही चूक करत नाहीये. चेंडू आपल्या सेफ हँडमध्ये पकडतोय आणि फक्त एक धाव जाळील याची खबरदारी घेतोय. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर धावफलकावर आपण बघतोय आज सुजित पाटील याच्या खांद्यावर दुहेरी भूमिका आलेली आहे. गुणलेखनाची सुद्धा जबाबदारी दिलेली आहे अक्षी संघाने, ती सुद्धा तो बखुबीने पार पडतोय. धावसंख्या 26 धावा. मोठा फटका न मारता हलक्याच हाताने खेळतोय. चेंडू मध्यावरती ठिकाणी मारला जातोय. एक धाव मिळते. थोडस खराब फेक होते त्या ठिकाणी, परंतु त्या फेकीचा फायदा उचलतात अभिषेक पाटील क्षेत्ररक्षण करत होता. फेक मात्र त्याची अचूक होत नाहीये. 2 धावा मिळत आहेत आणि वारंवार पाणी पोहोचवण्याचं काम करायचं ज्या वेळेला गरज असेल फलंदाजांना तेव्हा 2 धावा मिळतात. धावसंख्या होती ती 28 धावा 28 रन्स. आता मात्र आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 18 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. अप्रतिम असा खेळ बघायला मिळतो आपल्याला. 20 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 20 धावा. आता 9 चेंडू आणि इक्वेशन आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. परंतु फलंदाज असं वाटत नाहीये की मोठे स्ट्रोक्स मारण्याचे प्रयत्न ह्या 2 चेंडूंवर केले. बघूया काय करतील. एखादा मोठा स्ट्रोक्स आला तर सामन्यामध्ये रंगतता निर्माण होऊ शकते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळतोय. चेंडू बॅकवर्ड पॉईंट डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये टोळावला जातोय. त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक अतिशय चपलाईने येतोय चेंडूपर्यंत. तो खेळाडू जो सुद्धा आहे तो सुद्धा जी भूमिका आपल्या संघाने आपल्यावर देतात त्या पद्धतीने खेळत असतो अक्षय पाटील. कधी गोलंदाजी, कधी फलंदाजी, तर कधी क्षेत्ररक्षण असो किंवा कधी सर्प पकडण्याचं काम असो. पण या वेळेला काय लाजवाब स्ट्रोक आहे. स्वीपरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 35 धावा. यानंतरचा चेंडू चांगला कमबॅक केला जातोय आणि षटकाची समाप्ती होते. 35 धावा धावफलकावर. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. कदाचित कुबेर 11 अलिबागचा संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेला नाही आहे आणि त्याचाच फायदा या नागावच्या संघाने घेतलेला आहे. परंतु नागाव संघ कुबेर 11ला हरवणं म्हणजे एक स्वप्न असते आणि हे तुमचं स्वप्न पूर्ण होईल का हे बघणार आहोत आपण. कारण त्यासाठी तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता हे लक्षात ठेवायचं आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. असं वाटत होतं प्रसाद आणि त्याचा साथीदार रोहित किती मोठे स्ट्रोक्स मारेल, कशा पद्धतीने धावा काढतील, परंतु कशा पद्धतीने काढताना एक अप्रतिम षटकाराची नोंद सुद्धा प्रसादकडून बघायला मिळाली होती आणि सामन्यामध्ये त्याने आणखी थोडा रोमांच निर्माण केलेला आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा पाहिजे 6 चेंडूंमध्ये. अप्रतिम मॅच, एक जबरदस्त मॅच होतोय. आजच्या दिवसातील सर्वोत्तम मॅच होणार का हा? केदारवर जबाबदारी आहे आता. केदार मगापासून आपण बघतो चांगला सिंगल्स, डबल्स, ट्रिपल्स अशा पद्धतीने धावा घेत होता. पण 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना तशाच पद्धतीची आवश्यकता आहे या षटकामध्ये सुद्धा. बघूया काय होणार, काय घडणार या मैदानामध्ये या शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 13 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 6 डिलिव्हरीज. प्रसाद इज ऑन केदार इज ऑन अ स्ट्राईक. बॉलिंगसाठी आपण बघतो अभिचा पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईड
वाईटच असतो तो, त्याचं प्रत्यय आपल्याला येतोय. एक अवांतर धावसंख्येची वाढ होते ती नागावच्या खेम्यामध्ये, नागावच्या धावपळकामध्ये धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 34 रन्स, 36 रन्स. 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. ऑन द राइज, क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक. चेंडू लॉन्ग ऑफ सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. मात्र सामन्याला कलाटणी देणारा ठरतोय. ओव्हर पिच डिलिव्हरीचा पुरेपूर फायदा घेतला. हा पॉलीओव्हर चेंडूला गेला, चांगला ट्रॅक केला चेंडूला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी भिरकावला. आता आवश्यकता आहे ती 5 चेंडू आणि 6 धावा. कुबेर 11 संघासमोर खरोखर थोडस काजवे चमकलेले असतील या षटकाराबरोबर. अतिशय चांगल्या पद्धतीने टॅकल करतो चेंडूला. एक धाव मिळते, दुसरी धाव काढणार का नाही, दुसऱ्या धावेचा प्रश्नच येत नाही, कारण पार्थ त्या ठिकाणी या चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या होते 43. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 5 धावा ह्या अनिवार्य आहेत. 4 चेंडू आणि 5 धावा. काय खेळतात बघा दोन्ही फलंदाज, अतिशय सूझबूझ आणि डोकं ठिकाणावरून खेळतात. सिंगल, डबल्स आणि मग षटकार, अशा पद्धतीची त्यांची फलंदाजी बघायला मिळालेली आहे. हा चेंडू मात्र चांगला होता, अप्रतिम, अतिशय चांगला योग्य ट्रॅकवर टाकलेला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु यशस्वी ठरत नाहीये. सामन्यातून सिच्युएशन वाढते. यष्टीरक्षकाच्या हातात जर चेंडू असेल तर ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. परंतु पुन्हा एकदा दिशाहीन ठरतोय चेंडू. आउट ऑफ द ऑफ स्टंप्स. आधीच पाऊस, हाऊस, त्यात मोठा पडलाय पाऊस. दुष्काळात 13वा महिना. वाईड बॉलची नोंद. धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. 4 रन्स रिक्वायर्ड अँड जस्ट 3 डिलिव्हरीज. काय खेळतात बघा दोन्ही, प्रसाद आणि त्याचा साथीदार केदार. आणि पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावा. आबीवर दडपण, दडपण आणि दडपण. इट्स अ प्रेशर बिल्ट ऑन द बॉलर. अतिशय मोठं दडपण आलेलं आहे अभिच्या डोक्यामध्ये आणि पार त्याचं हे दडपण कितपत दूर करतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. अभिजित पाटील या ठिकाणी खूप दूरवरचा, खूप लांब लांबचा प्रवास करून आज तो कुबेर 11 संघामधून खेळतोय. आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला यावेळेला, परंतु पंच मात्र यावेळेला चेंडूला निर्धाव ठरवतात. आवश्यकता आहे ती आता मात्र 3 धावांची. 2 चेंडू शिल्लक असताना सामना रंगतदार आलेला आहे. नवीन नियमांचं भरपूर आलेलं आहे, त्यामुळे खेळाडूंनी सुद्धा त्याचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही शफल किती झालात याचा सुद्धा अभ्यास पंच करतात त्यावेळेला, आणि चेंडू ऑफ स्टंपच्या किती बाहेर आहे याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्याच्यामुळे हा वाईड गृहीत धरला जात नाहीये. परंतु काय फलंदाजी करतोय बघा प्रसाद. चेंडू कट केला होता, परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु काय घडलंय, काय बिघडलंय आणि चेंडू समाप्त होतो या ठिकाणी सामना. आणि या स्पर्धेमधील सबसे बडा उलटफेर, अतिशय मोठा उलटफेर होतोय तो या मैदानामध्ये. कुबेर 11 अलिबाग संघाला पहिल्याच फेरीमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागतोय. पहिल्याच फेरीत माघारी परततोय तो या वेळेला कुबेर 11 अलिबागचा संघ. इट्स अ बिग ब्लो, मोठा उलट घडवलेला आहे नागाव संघाने. नागाव संघाला समालोचकांनी सुद्धा अंडर एस्टिमेट केलं होतं, परंतु तसं काही झालं नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. नेहमी अनिश्चितताओं से भरा, हर वक्त अनिश्चितताओं से भरा होता है ये खेल. नेहमी अनिश्चिततेने भरलेला असतो आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या मैदानावर आलेला आहे. कुबेर 11 सारख्या बलाढ्य संघावर त्यांनी नागावचा